हॅलो गाईज, तर आज मी तुमच्यासोबत खूप इम्पॉर्टंट थिंग शेअर करायला जाते, जे की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की माझं रोजचं काम कसं असतं. म्हणजे मी घरातही असते आणि व्हिडिओजही बनवते, यूट्यूब बनवते आणि इव्हेंट्स असतात, शूट असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी मी कसं मॅनेज करते आणि मॅनेज केल्यानंतर होतं ना की जे एफर्ट्स लागतात ह्या सगळ्या गोष्टींना, माझं जे एक्झर्शन होतं, माझी बॉडीला जो थकवा येतो, तर ह्या सगळ्यामधनं मी बाहेर कशी निघते, म्हणजे माझा ऑरा जो आहे तो मी कसा क्लीन करते आणि मी कसं नव्याने पुन्हा काम करायला स्टार्ट करते, मी दमत कशी नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन मी एक गोष्ट करत असते, जी की मला असं वाटलं की तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला ही हेल्प होईल. सो आज त्याच करता मी हा व्हिडिओ बनवते आहे. म्हणजे ते असतं ना की आपण एखादा प्रोग्राम अटेंड करतो, राईट, आणि प्रोग्राम अटेंड केल्यानंतर आपल्याला एकदम अचानक असं थकायला होतं. तसं तर आपण जातो तर वेगळं काही स्पेशल असं काम नाही करत, तिथे जाऊन फक्त असं रेडी होऊन गेलेलो असतो, पण तरी पण आपल्याला दमायला होतं. त्याचं रिझन मला असं वाटतं की सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन सेम नसतो. सो एव्हिलाइजवर तुम्ही बिलीव्ह करता नाही करता मला नाही माहीत, बट आपल्या पुरातन काळापासून हे आपण ऐकत आलोय की नजर लागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो नजर ही एक गोष्ट अशी आहे ना, ज्यामध्ये इतकी पॉवर असते की आपण डिरेक्टली आपल्याला एक्झर्शन झाल्यासारखं फील होतं, दमल्यासारखं होतं, झोपायला होतं, चिडचिडेपणा वाढतो. अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्या नजर लागल्याने होतात. आणि नेक्स्ट डे जेव्हा आपण झोपेतून उठतो तर आपल्याला नव्याने लाईफ जगायचं असतं, पण स्टील आपण तिथे चढकलेलो असतो, आपल्याला तसंच काही फील होत असतं, काम करायचं मन नाही करत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याकरता एखादी अशी काहीतरी गोष्ट पाहिजे, एखादी मेथड अशी पाहिजे की त्याच्याने आपला ऑरा क्लीन होणार, आपण आतून क्लीन होणार, आपलं माइंड जे आहे ते शांत राहणार. तर ह्यासाठी काय केलं गेलं पाहिजे. सो हा झाला तर एक पार्ट. आणि दुसरं म्हणजे तर टायमिंगवर न जेवणं, वेळी अवेळी खाणं, बाहेर जाणं, फिरणं, कमी झोपणं, उशिरा झोपणं आणि फक्त स्ट्रगल करत राहणं, काम करत राहणं, हा एक दुसरा पार्ट. ह्याच्यानेही आपला जो ऑरा आहे तो डिस्टर्ब होतं, आपलं माइंड डिस्टर्ब असतं आणि आपल्या बॉडीची जी सायकल असते ती आपण डिस्टर्ब करून ठेवतो. सो त्याच्यानेही आपल्याला बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं. जसं की तुम्ही मला बघताय, इथेही तुम्हाला डार्क सर्कल दिसत असेल, म्हणजे आई जे आहे ते दमल्यासारखे दिसत असतील. आणि मला बऱ्याचदा ऍसिडिटीचाही प्रॉब्लेम होतो, कारण माझं अवेळी जेवणं, बाहेरचं खाणं, त्यामुळे ऍसिडिटी होते, पित्त होतं आणि हेडेक, आणि मग ते सगळंच बॉडीची जी सायकल असते ती डिस्टर्ब होते आणि मग आपण हॅपीली लाईफ नाही जगू शकत. म्हणजे काही ज्या इंटरेस्टिंग मोमेंट्स असतात लाईफमधल्या त्याही आपण मिस करून टाकतो, अनहॅपी असतो, चिडचिडेपणा असतो. सो ह्याकरता आपण काय करायला हवं खरं तर हे मी आज तुम्हाला दाखवायला जाते. माइंड स्टेबल होतं, शांत फील होतं आणि मग नव्याने पुन्हा आपल्याला काम करायला एक एनर्जी क्रिएट होते. सो त्याच करता आजचा व्हिडिओ होणार आहे. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज मिळतील, कारण की मी कोणकोणता प्रोसेस फॉलो करते. आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये इतकी ताकद असते ना की आपल्याला तर साईड इफेक्ट कुठल्याच प्रकारचा नसतो, पण आपल्याला जे प्लस पॉईंट्स भेटून जातात, म्हणजे आपल्याला जी एनर्जी भेटते आणि आपल्या बॉडीला जो फायदा होतो ना आयुर्वेदाने, तो मी शब्दांमध्ये नाही व्यक्त करू शकत आहे. सो व्हिडिओ बघून तुम्हाला कळेल की मी कोणकोणत्या गोष्टी फॉलो करते आणि नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. सो मी जास्त बडबड न करता तुम्हाला आता दाखवते की मी ट्रीटमेंट कसं. आयुर्वेद जे ट्रीटमेंट आहे ते मी सुषमा आहेर डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडनं घेते. जेव्हापासून त्या माझ्या लाईफमध्ये आल्या आहेत ना, मला खूप इझी झालं आहे. म्हणजे मी फ्रेंडली त्यांच्याशी बोलू शकते, बऱ्याच क्वेश्चनचे आन्सर्स मला भेटतात. आणि बऱ्याचदा आपण डिस्टर्ब तेव्हा असतो जेव्हा आपल्या मनामध्ये जे क्वेश्चन्स असतात ना त्यांचे आन्सर्स आपल्याकडे नसतात आणि तेव्हा आपण जास्ती डिस्टर्ब होतो. सो मला कधीही काही वाटलं ना, मी डिरेक्टली त्यांना फोन करते, त्यांना व्हिजिट करते, त्यांच्या क्लिनिकला जाते आणि त्याच्याशी भरभरून बोलते आणि ते जेवढं एक्सप्लेन करून सांगतात ना, सो आपल्या मनामध्ये काही क्वेश्चन्स असतात पण आपण ते विचारू नाही शकत, आपल्याला ते आठवत नाही, तेव्हाही त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला आन्सर्स भेटून जातात. आणि मग पुढे जे ट्रीटमेंट होतं ते तर खूप हेल्पफुल असतं आणि पुनर्जीवनच मिळतं आपल्या लाईफला. सो पंचकर्मा रिलेटेड मी बोलतेय, जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे. मला असं वाटलं की हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासोबत शेअर करणं. सो मी डिरेक्टली त्याचा व्हिडिओज बनवला की मी तिथे जाऊन कसं करते, कसं ट्रीटमेंट घेते. नक्कीच तुम्हाला जर का तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतील तर ते ह्या गोष्टी जर का तुम्ही फॉलो करताय तर तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. त्याकरताचा हा व्हिडिओ आहे खरं आज. आता मी आले क्लिनिकला, हे आहे क्लिनिक. आता आपण आतमध्ये जाऊया आणि मग मी तुम्हाला मॅमला भेटू.
काय म्हणते? खूप दिवसानंतर आली आहे मी तुमच्याकडे. छान बेसिक गोष्टी आहे, पण मी खूप लो फील करते. अच्छा. तर मला असं वाटतं की मी ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीपेक्षा आयुर्वेदात काहीतरी ट्रीटमेंट करावं, जेणेकरून मला साईड इफेक्ट पण नकोय ना गोष्टींना घेऊन. तर तुम्ही मला सजेस्ट करा कोणत्या गोष्टी केल्याने माझे प्रॉब्लेम्स दूर होतील. अच्छा, तुला एक्झॅक्टली आता लो फील होतोय? लो फील होतं. आणि मला ऍसिडिटी पण झाल्यासारखं होतं, जळजळतं, पित्त झाल्यासारखं होतं. सो मी काय करायला पाहिजे? आता किती वेळापूर्वी खाल्लंय तू? मी 1-2 तासापूर्वी. राईट हँड बघू तुझा. तुझी नाडी तरी पित्त वाताची आहे. आता पित्त वात जेव्हा शरीरात वाढतो त्यावेळेस त्या पद्धतीचे आजार होत असतात आपल्याला. तर वातामुळे आपल्याला जवळजवळ 80% आजार होतात, पित्तामुळे 40% आजार होतात आणि कफामुळे 20% होतात. आता वाताचा तर प्रकोप वाढला की आपल्या शरीरात वेदना वाढतात किंवा इम्युनिटी पण वीक होऊन जाते. तर याला जर तुला मुळासकट चांगलं करायचं असेल तर आम्ही आयुर्वेदिक डिटॉक्सिफिकेशनमध्ये एक बस्ती म्हणून सेशन करतो. बस्ती ही असं म्हटलं गेलं आयुर्वेदात, बस्ती घ्यावा, बस्ती द्यावा, बस्ती ही सुखाचा विसावा. बस्ती सुख देणारी, इम्युनिटी बुस्टिंग करणारी आणि वाताला शमन करणारी ही ट्रीटमेंट असते. वाताचं एकच काम असतं की शरीराला वेदना देणं, दुःख देणं किंवा स्ट्रेंथ कमी करणं. आता तुझं ट्रॅव्हलिंग असतं, तुला बरेचसे कामं असतात किंवा तुला फिरणं असतं, मग याच्यामुळे काय होतं की खाण्यापिण्याचं शेड्यूल कधी कधी बिघडतं. त्याच्यामुळे वात प्रकोप होतो, आपला शरीरात वायू वाढतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातली इम्युनिटी पण थोडी वीक व्हायला लागते आणि त्याच्यामुळे लो फील होतो. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की आपण पब्लिक कॉन्टॅक्टमध्ये आलो की आपला ऑरा म्हणजे आपलं थोडंसं हे पण वीक व्हायला लागतं. आणि याच्यात मेन जी गोष्ट केली जाते ती म्हणजे मसाज. पहिल्यांदा पूर्ण अंगाला, बस्ती म्हणजे काय करतो की पूर्ण अंगाला आपण स्नेहन आणि स्वेदन करतो, पूर्ण अंगाला औषध तेलाची मालिश करतो आणि पोटली मसाज दिला जातो, मग त्याला म्हणतात पिंडस्वेदन. त्यानंतर आपण देतो पूर्ण अंगाला काढ्याची वाफ. त्याच्यामुळे सगळे स्पोर्स ओपन होतात आणि जे वात, जो पूर्ण शरीरात पसरलेला वात आहे तो वाताचा ठिकाण जो कंबर आहे त्या ठिकाणी येतो आणि आपण रेक्टम मार्गे ते औषधी टाकले जातात आणि त्याच्याने तुझं जे इम्युनिटी म्हणजे वाढायला पाहिजे की बॉडीची स्ट्रेंथ वाढायला पाहिजे ते सगळं पण वाढवलं जातं आणि बरेचसे प्रॉब्लेम याच्याने सॉल्व्ह होतात. म्हणजे रूटली चांगलं करण्यासाठी आपण बस्ती तुला ऍडवाइस करू शकतो. तर पंचकर्मात सगळ्यात बेसिक जर बस्ती केलं तर बरेचसे प्रॉब्लेम त्याच्याने चांगले होऊन जातात. पण मला तरी वाटतं की तुला इतक्या सगळ्या चिकित्सा केल्याच आहे ना, आपण जर पंचकर्माकडे वळत आहोत तर आपण बस्ती करून सुरुवात करावी, त्याच्याने तुझं बॉडी वगैरे थांबून जाईल. चालेल ना की जे गेल्या बऱ्याच दिवसांपासून ॲलोपॅथी ट्रीटमेंट म्हणजे काही प्रॉब्लेम झाला की मी ॲलोपॅथीकडे लवकर वळते, कारण आपल्याला असं वाटतं की इन्स्टंट मला रिकव्हरी भेटते त्याच्याने. पण त्याच्या काही काळातच मला असं फील होतं की अरे तात्पुरतं माझं जे पेन आहे ते थांबलंय आणि मग ते पुन्हा नव्याने परत स्टार्ट होत आहे आणि मग मला हेअर फॉलच होणार किंवा मला बाकीच्या गोष्टीच होणार. तर मला असं वाटतं की त्या टॅबलेट्सने साईड इफेक्ट पण होतोय मला. होमिओपॅथिकचं पण म्हटलं तर मी एवढं सहसा म्हणजे मला पाहिजे तशी लगेच रिकव्हरी नाही भेटत आणि आयुर्वेदात मी पंचकर्माला घेऊन खूप ऐकलेलं आहे आणि आधी पण एकदा आपण भेटलेलो, मी तुमच्याकडे आलेली आणि मी स्वतः एक्सपिरियन्स घेतला. तर आता कामाच्या गडबडीमध्ये बऱ्याच दिवसांचं मला जमत नव्हतं, पण फायनली आता मी वेळ काढून मला असं वाटतं की मी आयुर्वेदाच्या ट्रीटमेंट कराव्या आणि पंचकर्मातले बरेच असे म्हणजे सगळेच कर्म असे आहेत की ते आपल्याला आपल्या बॉडीला पूर्णपणे रिकव्हर करू शकतात. तर आता जसं की आपल्याला बस्ती करायची आहे तर बस्तीने मला काही त्रास होणार का? म्हणजे नाही, बस्तीने त्रास तर होतच नाही. बस्ती ही सुख देणारी ट्रीटमेंट आहे आणि जसं तू बोलली की ॲलोपॅथीचा साईड इफेक्ट होतो, तर ॲलोपॅथी ही फक्त सिम्टमॅटिक ट्रीटमेंट आहे. म्हणजे तुम्हाला बॉडी पेन होतंय तर त्याला पेन किलर दिलं जातं, ऍसिड झालं तर अँटी ऍसिड दिलं जातं. पण आपल्याला जेव्हा रूटमध्ये जायचं असतं, कोणती गोष्ट मुळासकट काढायची असेल त्यावेळेस आपण आयुर्वेदाने त्यावेळेस सांगितलं की औषधं कोणतीच नको, मग ती ॲलोपॅथी कोणती असो, आयुर्वेद असो किंवा होमिओपॅथिक असो, जर तुम्हाला मुळासकटच तो आजार काढायचा असेल तर बॉडीला सर्व्हिसिंग करा. म्हणजे काय की ज्या प्रकारे आपण एखाद्या मशीनची सर्व्हिसिंग करतो ना किंवा गाडीची, तर बॉडी पण एक प्रकारचं मशीनच आहे, त्याला पण ऑइलिंग, ग्रेसिंग, सर्व्हिसिंगची गरज पडते आणि ती करणं हे म्हणजे जसं आम्ही म्हणतो की जशी सृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळापासून आयुर्वेदाची उत्पत्ती आहे. म्हणजे अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद सांगितलेला आहे की मनुष्य काही ना काही चुकीचा आहार विहार करणार किंवा चुकीची दिनचर्या करणार, त्यामुळे त्यांच्यामध्ये काही शरीरात गडबड होती. तर औषधाच्या आधी त्यांनी काय केलं पाहिजे, तर शरीराचं 5 प्रकारच्या म्हणजे आपलं शरीर पांचभौतिक आहे आणि 5 प्रकारच्या अशा मुख्य क्रिया सांगितले की जे केल्यानंतर तुमचं शरीर हे संतुलित होतं. संतुलित होतं म्हणजे काय, आपल्याला आजारच मुळात फक्त 3 गोष्टींमुळे होतात. एक तर वात वाढल्याने होतात, पित्त वाढल्याने होतात किंवा कफ वाढल्याने होतात. मग आजार दाबण्यापेक्षा जर काढूनच टाकता आले तर ते सगळ्यात बेस्ट आहे. आणि काढून टाकण्याची प्रोसेस फक्त आणि फक्त याच्यातच सांगितलेली की पंचकर्म. पंचच का, 5च का, कारण शरीर पांचभौतिक आहे. नंतर 5 प्रकारचे जे म्हणजे आपल्या शरीरात वात पित्त कफ हे पण हे असतात आणि पांचभौतिक शरीराला शांत करण्यासाठी पांचभौतिक चिकित्सा म्हणून पंचकर्म मुख्य 5 क्रिया. बाकीचे उपकर्म भरपूर असतात, जसं शिरोधारा करू शकतो आपण मनशांतीसाठी. बऱ्याच वेळा आजार फक्त शरीराला नसतं झालेले, बरेचसे आजार सायकोसोमॅटिक असतात. म्हणजे आपल्याला आलेला स्ट्रेस
आपल्या म्हणजे शरीर मनाचा स्ट्रेसचा इफेक्ट आपल्या शरीरावर झालेला असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या मनाचा प्रतिबिंब शरीरावर पडतं आणि शरीर पण त्याच्यावर आजारी होतं. म्हणजे आता आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघतो ना की मॅक्झिमम पेशंट हे मनाने जास्त खचलेले असतात आणि त्याच्यामुळे जास्त अतिविचार करणं, अतिप्रमाणात ट्रॅव्हलिंग करणं, अतिप्रमाणात पातूळ खाणं. म्हणजे आताच आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघितलं तर अगदी छोट्या छोट्या मुलांना पण ऍसिडिटी होताना दिसते की त्यांचं वय नाहीये की तरी ऍसिडिटी. मग का की चुकीचा आहार म्हणजे मुलं अगदी कुरकुरे लेस किंवा अगदी आपण म्हणतो ना की छोटे 5-5 रुपयाला त्यांना अवेलेबल होतंय किंवा कोणी घेऊन देतंय तर ते खातात आणि मग ते जास्त मधुर म्हणजे गोड आंबट आणि खारट जर खाल्लं तर वातपित्त कफ बिघडतात, त्याच्यामुळे आजार होतात. आणि ऍलोपॅथी कसं आहे, ऍलोपॅथी लाईक बाय वन गेट टू फ्री म्हणजे एक आजार जरी चांगला झाला तर त्याच्यावर 2 साईड इफेक्ट लगेच तयार करू शकतात. ती ब्रह्मास्त्र आहे. तुम्हाला जेव्हा अगदी इमर्जन्सी पाहिजे त्यावेळेस तुम्ही ऍलोपॅथी वापराय. पण जर छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर तुम्ही पेन किलर, अँटीऍसिड किंवा दाबण्याच्या प्रोसेस केल्या तर मग आजाराचं मुळापासून निघतच नाही, उच्चाटन होतच नाही. आजार तिथंच असतो, फक्त आपण सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट करतो. आता तू जसं म्हणते की मला थोडासा म्हणजे लो फील करते, मला विकनेस, तर बऱ्याच वेळा काय होतं आपला ऑरा पण पंक्चर होतो किंवा आपल्याला बॉडीमध्ये वाताचं असंतुलन होतं किंवा ऍसिडिक बॉडी झालेली असते अवेळी जेवणामुळे. तर त्यांना थोडंसं बेसिकली चांगलं केलं की आपोआपच आपण संतुलित होतो. आणि मेन म्हणजे ही संवाद चिकित्सा, जसं मी बोलली हातबुडेकर की जान्हवी तुला बरं नाही का, प्रतीक्षा तुला बरं नाही वाटत का, तर यू फील बेटर. जसं आपला ऑरा तसं याच्यात कसं होतं स्नेहांस्वेदन म्हणजे ही त्याची बेसिक ट्रीटमेंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक ती टच थेरपी आहे, तुमच्यातली निगेटिव्हिटी त्याने ड्रेन होते, तुमचे बरेचसे प्रॉब्लेम आहे त्यातनंच म्हणजे 50% जे सायकोसोमॅटिक म्हणतो ते त्यात चांगलं व्हायला लागतं आणि बाकीचं तर पंचकर्माच्या प्रोसेसने चांगलंच होतं. म्हणजे फायदा 100% आणि तोटा अजिबात नाही अशी जी प्रोसेस आहे ती म्हणजे पंचकर्म. सेकंडरी येणार मग मेडिसिन. पण माझं वैयक्तिक म्हणणं आहे की औषधं कोणतीच घेऊ नका. औषधं घेण्या आजार दाबण्यापेक्षा ते काढलेलं कधीही चांगलं. आणि त्याची सगळ्यात चांगली गोष्ट आहे की तुम्ही बॉडीला संतुलित करा, वातपित्त कफाला, आणि त्याच्यासाठी पंचकर्म. आणि मॅडम जसं की आता मला पित्त होत आहे आणि मला असं ऍसिडिटी झाल्यासारखं फील होतं, तर आता मला जर रिकव्हरी पाहिजे, साईज बर्न करणं हे ते, तर आता मी सपोज हे मला कर्म जर का मी स्टार्ट केलं तर मला रिलीफ कधीपासून वाटेल? बरोबर आहे तुझं. कारण आता तुझी नाडी जी आहे ना पित्त वाताची आहे. कारण कसं लहानपणी कफ असतो, तरुणपणी यंग एज मध्ये ऍसिडिक बॉडी असते आणि थोडंसं 50-60 नंतर मेनोपॉज नंतर वात वाढायला लागतो नैसर्गिकपणे. ठीक आहे. तसं आता तुला जो पित्त वाढलाय ते तुझं खाण्याचं शेड्यूल म्हणा, याच्यामुळे आपण जे खाल्लेलं जेवण असतं ते न पचता ते आंबतं आणि त्यालाच आपण म्हणतो की ऍसिडिक बॉडी होऊन जाते. म्हणजे तुम्ही किती सिंपल खाल्लं की मी अगदी साधी भाजी पोळी खाल्ली तरी ऍसिडिटी होते मॅडम अशी जेव्हा कंप्लेंट येतात त्यावेळेस आपला आतला पेप्टिक लेअर पूर्ण आंबलेला असतो. मग अशा वेळेस त्याला न्यूट्रलाइज करण्यापेक्षा जर आपण तो फ्लोरा क्लीनच करून टाकला तर ऍसिडिटी मुळासकट जाते. म्हणजे काय की जसं एखादं दह्याचं पॉट असेल, भांडं असेल आणि त्याच्यात दूध टाकलं तर त्याचं दही बनून जाईल. मग त्याच्यात दूध कधी टिकेल की जेव्हा तू ते भांडच वॉश करून टाकशील. तसंच आपण आपली सिस्टीमच क्लीन करून टाकली. म्हणजे काय स्टमक पासून पूर्ण कोलॉनचं क्लीन केला तर त्याने तुझी ऍसिडिटी मुळासकटच निघून जाते. म्हणजे त्यातला ऍसिडिक फ्लोरास निघून जातो आणि पित्तामुळे होणारा म्हणजे 40% आजार निघून जातात. मग पित्तामुळे काय होतं, जर डोळ्यात पित्त असेल तर मग डोळ्याची जळजळ होते. स्किनमध्ये पित्त गेलं तर मग त्याच्यामुळे स्किनवर इचिंग होणं, एक्झिमा होणं, सोरायसिस होणं, खाज येणं, शीतपित्त म्हणजे अंगावर पित्ताच्या गाठी येणं होतं. जर ते पित्त हृदयात गेलं तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांना बीपी वाढल्यासारखं वाटतं किंवा धडधड झाल्यासारखं होतं. आणि ज्या लोकांच्या पोटातलं पाचक पित्त बिघडतं त्यांनाच फक्त जळजळ मळमळ जाणवतो. म्हणजे पित्त केसांमध्ये जास्त प्रमाणात झालं तर मग केस लवकर पिकतात, गळतात. मग सगळ्यांचं जड ऍसिड आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या आजारांचं जड काय होतं वाढलेलं पित्त संतुलित केलं तर ऑटोमॅटिकली हे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणजे आपण रूटला पाणी झाड घातलं की वेगवेगळ्या पाना फुलांना वेगळं पाणी घालायची गरजच नाही पडत, आपोआपच झाड छान होतं. म्हणजे बेसिकली आता मी तुझी जशी नाडी परीक्षण केलं, पित्त ज्या ठिकाणी येतं त्याचे आजार शरीर क्रिएट करतं. जसं मी तुला आता बोलले की पोटात पाचक पित्त असतं मग त्याच्यामुळे ती जळजळ वगैरे जाणवते. मग आता आपण रूटवरच काम केलं म्हणजे ऍसिडच काढून टाकलं विरेचनाद्वारे. विरेचन पण पंचकर्मातल्या बस्तीसारखीच पित्तासाठीची मुख्य प्रोसेस आहे विरेचन, की ज्याच्यात आपण पूर्ण ऍसिडिटी ही मुळासकट काढून टाकतो. ते जर केलं तर मग आपल्या त्याच्यामुळे होणारे सगळे आजार कमी होतात. म्हणजे रूटला ट्रीटमेंट करायची म्हणजे काय की पंचकर्मातलं ती प्रोसेस करून घ्यायची. म्हणजे पित्तामुळे होणारे 40% आपोआपच आजार नष्ट होतात. म्हणजे तुमचे केस खूप छान हेल्दी होतात, डॅन्ड्रफ निघून जातो, त्यांचं ग्रे हेअर होणं थांबून जातं, डोळ्यांची जळजळ थांबते, नंतर स्किनला खूप ग्लो येतो. पित्त निघून गेलं की तुमचं भ्राजक पित्त, त्वचेत असतं भ्राजक पित्त, त्याच्याने स्किनला लस्टर येतं, चकाकी येते, मग बऱ्याच वेळा पिंपल्स येतात किंवा पिगमेंटेशन होतं. त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे इव्हन आम्ही प्री ब्रायडल सुद्धा विरेचन सजेस्ट करतो की बिफोर मॅरेज जर केलं तर त्याच्याने खूपच सुंदर आणि नॅचरल ग्लो येतो. म्हणजे त्यांना वेगळं काही
वेगळं मेकअप करून हाईड करायची गरज नाही तुम्हाला. ओरिजिनलच स्किन छान ग्लोईंग पाहिजे किंवा डोळ्यांवर छान चकाकी पाहिजे असेल तर मग तुम्ही हे करायला पाहिजे. किंवा ज्यांना इव्हन हृदयासंदर्भात काही सांगितलं असेल डॉक्टरांनी किंवा 40-50% ब्लॉकेज होत आहे किंवा सारखं धडधडतंय काही काहींना किंवा बीपी वाढतोय कारण नसताना किंवा काही काही बीपी अपडेटच बघितलं तरी बीपी वाढतो, म्हणजे ते मनावर त्यांचा हे झालेलं असतो. अशा लोकांनी विरेचन केलं किंवा एक्झिमा आहे, सोरायसिस आहे, पांढरं पडवतोय तर त्यांना खूपच त्याचा फायदा होतो. ऍसिडिटी तर जातेच, तिथं बेसिक आहे, पण त्याच्याबरोबर पेशंटने न सांगितलेले प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे आपण विरेचन ऍडवाइस करतो. म्हणजे एक काम करा, तुमचे सगळेच आजार त्याच्याशी रिलेटेड सगळे चांगले होऊन जातात न सांगता. तशी तुझी नाडी मी बोलली पित्त वाताची आहे, म्हणजे तुझं पित्तही गडबड आहे सध्या, वातही वाढलेला आहे. जरा मग आपण जेव्हा ट्रीटमेंटला सुरुवात करू आधी आपण वाताला संतुलित करतो. वात आधी संतुलित झाला की मग त्याच्यानंतर ऍसिडी काढून टाकतो. म्हणजे एकदा जर तुम्ही थोडंसं छोटंसं डिटॉक्स केलं तर कमीत कमी 1-2 वर्ष तुम्हाला कोणत्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही पडत, नक्की कोणत्याही पॅथीची औषधं खायची गरज पडत. म्हणजे ज्याला औषधांचा कंटाळा किंवा ज्याला डॉक्टरकडे जायचं नसतंय किंवा ज्याला पाहिजे की विदाऊट मेडिसिन मला चांगलं व्हायचंय आणि रूटली चांगलं व्हायचंय त्यांनी डिटॉक्स करावं. आणि डिटॉक्स ही फक्त आणि फक्त आयुर्वेदातच सांगितलेली प्रोसेस आहे, दॅट इज पंचकर्म. आता आपण बेसिक सुरू करणार आहोत बस्ती, जे आपण आजपासूनच घेऊ. ठीक आहे. मॅम तुम्ही आताच बोललात की बस्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि जसं की आता मला खूप बॉडी पेन होत आहे, मी लो फील करते, बॅक पेन होतं, तर मला कोणती बस्ती करायला पाहिजे? तुला बस्तीचे मेन प्रकार असतात की एक असतो काढ्याचा बस्ती आणि एक तेलाचा बस्ती असतो. ठीक आहे. काढ्याच्या बस्तीने काय होतं, पूर्ण इंटेस्टाईन किंवा कोठा हा क्लीन केला जातो आधी आणि दुसऱ्या दिवशी जे असतं ते ऑइल पुश केलं जातं. बऱ्याच वेळा लोकांना बस्ती म्हटलं की काहीतरी इनिमा देतात असं वाटतं, पण इनिमा ही वेगळी गोष्ट आहे आणि बस्तीमध्ये आपण औषधी काढा टाकू, त्याच्याने पूर्ण सिस्टीम क्लीन होते. ठीक आहे. आधी तो झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी एक औषधी तेलाचा बस्ती दिला जातो की ज्याच्याने ज्या प्रकारे एखाद्या दरवाजाच्या बिजागऱ्यात तेल टाकल्यानंतर त्याचे मुवमेंट स्मूथ होते, तसं आपण जर आपला आयुर्वेदाने सांगितलं की छातीमध्ये कफ आहे, पोटात पित्त आहे आणि कमरेचा जो भाग आहे कटिभाग तिथं वात असतो, तर ज्याचं स्थान जे आहे तिथं जाऊन जर आपण काढला तर बेटर होतं. म्हणजे आपण बस्ती दुखणं जेव्हा असतं तेव्हा वात असतो, तर त्याच्यासाठी आपण औषधी तेलांचा बस्ती देतो. आणि एक दिला जातो तिक्त क्षीर बस्ती, म्हणजे औषधी दूध सिद्ध केलं जातं, त्याच्यात तेवढं सगळं तूप टाकून त्याचा दिला जातो की ज्याच्याने आपला बोन मॅरो ऍक्टिव्हेट होतो. बोन मॅरो ऍक्टिव्हेट झाल्यानंतर कॅल्शियम पण वाढतं आणि स्ट्रेंथ पण वाढते बोन्सची. म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण वाढल्यानंतर ऑस्टिओस्पोरोसिस असो, बऱ्याच प्रकारचे ऑर्गननुसार पण बस्ती असतात. जसं आता तुझे गुडघे दुखत आहेत तर त्याला अशी जाणू बस्ती दिली जाते. जाणू बस्ती म्हणजे काय, गुडघ्यांवर. आता कंबर दुखत आहे तुझं तर कंबरेवर अशा प्रकारे औषधी म्हणजे पाळ करून औषधी तेल त्याच्यात टाकलं जातं, त्याला म्हणतात कटी बस्ती. आणि ही झाली जाणू बस्ती की जसं तुला गुडघ्यांमध्ये कटकट आवाज येतोय किंवा दुखता येतोय, पण त्याआधी पूर्णांगाला हा जो पिंडस्वेद आहे भाताचा शेक दिला जातो, म्हणजे तिथलं ते वात जो आहे तो निघायला लागतो. हे झालं स्थानिक बस्ती. आणि आपण काढ्याची 1 दिवस आणि तेलाची 1 दिवस आणि तिसऱ्या दिवशी आपण तिक्त क्षीर म्हणजे दूध आणि तुपाची. तसंच एक माधुतेलिक बस्ती असते, मध आणि तेल याचं एकत्र कॉम्बिनेशन दिलं जातं की ज्याच्याने आपली ग्लो वाढतो, स्ट्रेंथ वाढते, बॅकएक थांबते आणि डिजनरेटिव्ह चेंजेस त्याच्यातनं कमी होऊन जातात. म्हणजे शरीराची जी झीज होते ती थांबवली जाते. त्या प्रकारचा मी तुला आता योग बस्ती करणार आहे. योग बस्ती म्हणजे काय, कॉम्बिनेशन्स, काढा, ऑइल, दुधाचा, याला म्हणतात योग बस्ती. तुम्ही तुझ्यासाठी चॉईस करते की योग बस्ती करून घ्यावं, त्याच्याने तुला भरपूरच फरक पडेल. कारण तुझी प्रकृती तशी आहे, तुझं कामाचं स्वरूप त्या प्रकारचं आहे, तर आपण योग बस्ती करू. चला.
आणि सुषमा आहेर ज्या मॅम आहेत त्यांच्याबद्दल तर मी काय बोलू, म्हणजे प्रत्येक प्रश्नांचे आन्सर्स त्यांच्याकडे आहेत. म्हणजे तुमच्या मनात काहीही क्वेश्चन्स असू देत, काहीही डाऊट्स असू देत, इव्हन ते डाऊट्स जे आहेत ते क्लिअर त्या 100% करणार. म्हणजे मी एवढं शुअरली सांगू शकते की अर्धे हजार तर मला असं वाटतं की त्यांच्याशी बोलूनच कवर होत असतील, कारण की इतकं सॅटिस्फॅक्शन मिळतं त्यांच्याशी बोलल्यानंतर. आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, बऱ्याच वर्षांपासून मी त्यांना ओळखते. मी मेंटली जेव्हा डिस्टर्ब असते मी त्यांच्याकडे जाते आणि त्यांच्याशी बोलते आणि माझे बरेच प्रॉब्लेम जे आहेत त्यांच्याशी बोलल्याने सॉल्व्ह होतात. बाकीचं ट्रीटमेंट तर पुढे ते करतं, पण बोलल्यानंतरही माणूस खूप सॅटिस्फाईड होतं. सो तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या त्यांच्या क्लिनिकला. त्यांचा ॲड्रेस जो आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे, इवन फोन नंबर देते आहे. तुम्ही त्यांना कॉल करू शकता, त्यांना व्हिजिट देऊ शकता, त्यांना भेटू शकता आणि तुमचे प्रॉब्लेम्स एकदम डोळे झाकून सॉल्व्ह करू शकता. सो बेस्ट.